नाहीये. संस्थेमध्ये आळंदीला 100 वर्षापूर्वी, आता शताब्दी सोहळा झालाय, 100 वर्षापासून अध्यापकांनी म्हातारे होईपर्यंत, जर्जर होईपर्यंत तुम्हाला शिकवलेलं आहे, फुकट शिकवलेलं आहे. माधुकरी करून लोकांनी तुम्हाला फुकट शिकवलेलं आहे, फुकट कीर्तनकार बनवलेलं आहे. कीर्तनकार तुम्ही बनलेले नाही, जनतेने तुम्हाला बनवलेलं आहे. देवाने तुमची प्रतिभा तुम्हाला दाखवलेली आहे आणि ही प्रतिभा पुन्हा देवाला तुम्ही समर्पण केली पाहिजे. आणि ह्याच्यासाठी त्यागी तपस्वी कीर्तनकार महाराज झाले पाहिजेत. धंदेवाईक नको. एका कीर्तनाचे 20-20 हजार, 40-40 हजार रुपये, 30-30 हजार रुपये घेतात. लाज वाटली पाहिजे तुम्हाला. मला बोलू नका तुम्ही, परत बोलू नका मला. ज्ञानेश्वर महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले? तुकाराम महाराजांनी कीर्तनाचे किती पैसे घेतले? नामदेव महाराजांनी किती पैसे घेतले? एकनाथ महाराजांनी किती पैसे घेतले? मामा दांडेकरांनी किती पैसे घेतले? जोग महाराजांनी किती पैसे घेतले? सांगा तर मला ना, किती पैसे, त्यावेळेला रेट काय होता तो तर मला सांगून द्या ना. कीर्तनाचा धंदा करू नका, पाप लागेल तुम्हाला. संप्रदायाचा नाश करणारे तुम्ही विनाशकारी लोक ठराल. मी सगळ्यांना सांगतोय, कीर्तनाविषयी काय करायचं. तुकाराम महाराजांनी 3 अभंग म्हणाले, ती प्रमाण नाही सांगत, ती प्रमाण सांगा ना. कीर्तनाचे पैसे घेतले तर काय होतं हे तुकाराम महाराजांनी नेमकी ती प्रमाण दडवून ठेवता काय? बाकीची सगळी प्रमाण सांगाल, ती प्रमाण सांगा. नाही सांगणार ते प्रमाण, ते पाठ नाही, ते सांगा ना, ते सांगा. कीर्तनाचा धंदा करू नका, संस्थेचा धंदा करू नका. एका संस्थेमध्ये किती पैसे घेतात? 10,000, 20,000, 30,000, 40,000. तुम्ही फुकट शिकले आणि लोकांकडून काय करता? आमच्या जीवावर तुम्ही धंदा करणार, आमच्या जीवावर तुम्ही बायका पोरांना पोसणार. खोटं आहे तुमचं. त्याचं नाही, काय नाही खरं. तुमच्याकडून काही काम होऊ शकणार नाही. तुम्ही आता तर मी बोलतोय, कळकळीने बोलतोय, हृदयापासून बोलतोय. तुम्ही काय करायला सज्ज व्हा की आम्ही देखील स्वामीजी सारखं, जंगले महाराज शास्त्री सारखं आम्ही देखील काम करू. अरे किती घडवलेले आहेत संस्थेने, किती वारकरी घडवलेले आहेत, महाराजांनी किती वारकरी घडवलेले आहेत, आमच्या सारख्याने किती घडवलेले आहेत. एवढे सगळे जर कामाला लागले तर अधर्म सगळा काय जाऊन पळून जाईल, पाप सगळं पळून जाईल. आम्ही कामाला लागले पाहिजे ना. आमच्या धर्म आम्ही